आमदार रवी राणा आपल्या अनेक खळबळजनक विधानांसाठी नेहमीच चर्चेत। भलेही रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना लोकसभेत तोंडावर पडावं लागलं, एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, पण तेच रवी राणा आता राज्याच्या राजकारणाबाबत अनेक मोठी विधानं करतायत। म्हणजे जणू लहान तोंडी मोठा घास घेतायत का? कारण रवी राणांनी दोन विधानं केली आहेत। त्यात पहिलं विधान म्हणजे शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील, तर दुसरं विधान म्हणजे 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील। ते म्हणतात ना, राजकारणात काही अशक्य नसतं, त्याची अनुभूती पुन्हा येणार का? या चर्चा मात्र आता जोरदार सुरू झाल्या। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील हालचाली आणि राणांच्या विधानांचं टायमिंग पाहता बरेच डॉट जुळताना दिसत आहेत। त्यामुळं हा दावा कुठल्या बेसवर केला जातोय आणि 15 दिवसांमध्ये खरंच दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। आमदार रवी राणा यांनी येत्या 15 दिवसांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी अशा दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील असा अत्यंत खळबळजनक दावा केला आहे। अमरावतीचे युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि महायुतीचे खंबीर समर्थक आमदार रवी राणा यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत। राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अभूतपूर्व नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडी घडलेल्या आहेतच। आधी शिवसेनेत झालेली उभी फूट, महाविकास आघाडी सरकार कोसळणं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झालेले दोन तुकडे, यामुळे राज्याचे पारंपरिक राजकीय समीकरण पूर्णपणे ढवळून निघालंय। अशा अत्यंत गुंतागुंतीच्या आणि संघर्षाच्या स्थितीत रवी राणा यांनी केलेले हे भाकीत राजकीय विश्लेषकांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या भुवया उंचावणारं ठरलंय। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील। आणि पुढची भविष्यवाणी सुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। त्यामुळं याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत असते, आणि 15 दिवसात हे शक्य झालेलं आपल्याला दिसेल। राणा यांनी या विधानाद्वारे थेट दोन्ही पवार कुटुंबातील अंतर्गत समीकरणं, पडद्यामागील हालचाली आणि भविष्यातील संभाव्य राजकीय तडजोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यानंतर सत्तेचं आणि पक्षातील मानाच्या पदांचं वाटप कसं असेल याचा संपूर्ण अंतर्गत आराखडा देखील नेत्यांमध्ये जवळपास तयार आहे। या नव्या रचनेत बारामतीचे राजकीय वर्चस्व अबाधित राखताना दोन्ही बाजूंच्या महत्त्वाच्या नेत्यांना सन्मानजनक स्थान दिलं जाईल, असे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिलेत। या संपूर्ण राजकीय प्रक्रियेत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार असल्याचं रवी राणा यांनी प्रामुख्यानं अधोरेखित केलं। त्यांच्या दाव्यानुसार दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय पातळीवर खूप मोठी संधी दिली जाईल। केंद्रात त्यांना महत्त्वाचं मंत्रिपद किंवा पक्षाचे मुख्य नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्या पूर्णपणे दिल्लीतील राजकारण आणि राष्ट्रीय पातळीवर आघाड्या सांभाळतील। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्याची संपूर्ण जबाबदारी सोपवली जाऊ शकते। म्हणजेच सुप्रिया सुळे या केंद्रात राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतील, तर सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणात शासकीय निर्णय प्रक्रियेत आणि पक्ष संघटनेत महत्त्वाची धुरा सांभाळताना दिसतील। या नव्या फॉर्म्युलामुळे पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेद कायमचे मिटवून पक्षाला पुन्हा एकदा एकसंध, मजबूत आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज बनवण्याचा प्रयत्न पडद्यामागे केला जात असल्याचं चित्र या विधानातून निर्माण होत आहे। की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल अशा प्रकारचं चित्र दिसू शकते। कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे, राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे। राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे। म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात, हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे। रवी राणा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांबाबतही असंच एक धक्कादायक आणि तितकंच मोठं भाकीत वर्तवलंय। ज्याप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील, अगदी त्याच धर्तीवर आगामी काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन्ही शिवसेना गटही जुने हेवेदावे विसरून पुन्हा एकदा एकत्र येताना दिसतील, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। शिवसेनेत झालेल्या बंडानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर अत्यंत टोकाची आणि तिखट टीका झाली होती। मात्र महाराष्ट्राच्या बदलत्या, गतिमान आणि अनपेक्षित राजकीय समीकरणात काहीही अशक्य नाही, हेच राणा यांना आपल्या विधानातून संपूर्ण राज्याला पटवून द्यायचं। दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर खरोखरच एकत्र आल्या तर राज्यातील गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला तीव्र राजकीय संघर्ष बऱ्याच अंशी शांत होऊ शकतो आणि एक पूर्णपणे नवी राजकीय आघाडी किंवा व्यवस्था राज्यात उदयास येऊ शकते, असा अंदाज यावरून लावला जातोय। रवी राणा यांच्या या विधानावर आता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील
रवी राणा यांच्या या विधानावर आता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील मुख्य प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेत्यांकडून काय अधिकृत प्रतिक्रिया येत आहेत, तसंच महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष या दाव्याकडे कशा प्रकारे पाहत आहेत, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. या सर्वमान्य नियमानुसार पुढील 15 दिवस महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी, पक्षांच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यातील निवडणुकांच्या गणितांसाठी अत्यंत महत्त्वाचे, उत्सुकतेचे आणि ऐतिहासिक ठरणार आहेत, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.